बोलू. विधानसभेच्या निवडणुकीच्या पहिले जो भारतीय जनता पार्टीने जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ. हे जाहीरनाम्यामध्ये तर होतंच, पण त्यानंतर अनेक भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी अनेक जाहीर सभेमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचा आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला होता. आता महाराष्ट्रातील शेतकरी वाट पाहत आहेत की राज्य शासन शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा जाहीर करणार, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सातबारा केव्हा कोरा करणार, याची सर्व महाराष्ट्र शेतकरी वाट पाहत आहेत. आता महाराष्ट्रामध्ये एकतर्फी यांचं सरकार आलेलं आहे. कशा पद्धतीने आलं सर्व जगाला माहित आहे. ईव्हीएमच्या माध्यमातून आलं की अजून कशाच्या माध्यमातून आलं, पण आता जे काही सरकार सध्या जे अस्तित्वात महाराष्ट्रामध्ये आहे मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे संख्याबळ आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात संख्याबळ असताना आता त्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे. कारण की सध्या शेतकरी अतिशय अडचणीत आहे. शेतकऱ्यांच्या कापसाला भाव नाही, शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव नाही, कांद्याला भाव नाही, तुमच्या धानाला भाव नाही. अशा पद्धतीनं शेतकरी अडचणीत असताना भारतीय जनता पार्टीच्या सरकारने मदतीचा हात शेतकऱ्यांना दिला पाहिजे अशी आमच्या पक्षाकडनं मी परत या सरकारला आठवण करून देतो. बरं आहे की ज्या अनेक पराभूत उमेदवारांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केलेल्या आहेत आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचे निकाल आलेत 50-60 वर्षात कधी असे निकाल आले नाहीत, तसे निकाल आलेत. जेव्हा 2014ला नरेंद्र मोदी साहेबांची लहर होती तेव्हा सुद्धा 288 पैकी फक्त 122 आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून आले होते आणि आता तर 149 पैकी 132 म्हणजे 89%. कोणती लहर नाही. शेतकरी नाराज, आमच्या महिला नाराज आमच्या महागाईमुळे. फक्त लाडली बहिणीचा आड घेऊन त्यानिमित्तानं जो ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला त्याच्या बाबतीत ही सरकार ह्या सर्व गोष्टी लपवत आहेत. त्याच्यामुळे जनतेची मागणी आहे की बॅलेट पेपरवरच निवडणुका पुढील काळामध्ये व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टीनं या अनेक उमेदवारांनी हायकोर्टामध्ये आपला इलेक्शन पिटिशनचे अर्ज दाखल केलेले आहेत आणि त्यामध्ये जेव्हा सुनावणी चालू होईल त्या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये समोर येतील. अजित पवार गटाकडनं तुमच्या पक्षातल्या खासदारांना संपर्क केला जातोय, फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत असे जे दावे केले जात आहेत, या संदर्भात काय माहिती आहे? कसं आहे, हे आता फक्त असे कोणत्याही पद्धतीनं आमच्या पक्षातील जे खासदार आहेत त्यांना कोणी संपर्क करण्याचा प्रश्न येत नाही. सर्व खासदार माननीय पवार साहेबांच्या पाठीमागे आहेत, एक दिलाने आहेत. अनेकदा आमच्या त्यांच्यावर मिटिंग झाल्यानंतर त्यांनी सुद्धा या गोष्टी सांगितल्या आहेत. ठीक आहे, कोणी भेटत असतील आता लोकसभेमध्ये कोणी भेटतात याचा अर्थ, पण सर्व खासदार जे आहेत आमचे ते पवार साहेबांच्या पाठीमागे सर्व उभे आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांची राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जाते. आमदार सुरेश धस जे भाजपचे सत्ताधारी आमदार आहेत तेच सातत्याने राजीनाम्याची मागणी करतात, परंतु अजित पवारांकडनं राजीनाम्याच्या संदर्भात शब्द काही बोललं जात नाही. दादा मौन आहेत, धनंजय मुंडे मौन आहेत. सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे की याच्यामध्ये ज्या पद्धतीनं सरपंचांचा ज्या अमानुष पद्धतीनं त्याचा खून करण्यात आला त्याच्यामुळे त्याच्या खुनामध्ये जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे.
अनेक दिवस जवळजवळ 20-25 दिवस मधल्या काळामध्ये त्या आरोपी सुद्धा सापडत नव्हते, फरार होते. म्हणून आता जी काय SIT वसुली आहे, ज्या पद्धतीनं CIDचा तपास चालू आहे, लवकरात लवकर दोषीवर कारवाई झाली पाहिजे, ही आम जनतेची मागणी आहे. माजी गृहमंत्री आहात तुम्ही, 3 तपास यंत्रणांकडनं ही सगळी जी चौकशी सुरू आहे. खरं तर या तपास यंत्रणांच्या हाती काही लागणार का? कारण की यापूर्वी देखील अनेक शेकडोंच्या संख्येने SIT लागलेल्या आहेत. कसं आहे की त्यामध्ये सुद्धा जी SIT बसवलेली आहे, की जी तपास यंत्रणेमध्ये जे अधिकारी काम करतायत त्यांच्याबद्दल सुद्धा अनेकांनी आक्षेप घेतला, संशय व्यक्त केला की त्यांचे सुद्धा काही लोकांची संबंध आहेत, त्या आरोपींची संबंध आहेत. त्याच्यामुळे तपास यंत्रणेमध्ये SIT असो की जे कोणी CIDच्या अधिकारी तपास करतायत त्या सर्वांची होम डिपार्टमेंटनी व्यवस्थित ज्यांचे कोणतेही आरोपीची संबंध नाही अशा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जर चौकशी केली तर खरा जो आरोपी आहे तो जनतेसमोर त्याचं नाव येईल आणि त्याला शिक्षा करता येईल. सर, निवडणुकीच्या अगोदर कसं आहे तो आता त्यांचा प्रश्न आहे की शासनाचा प्रश्न आहे किंवा त्या पक्षाचे जे नेते आहेत त्यांचा प्रश्न आहे. पण मग आपल्याला कल्पना आहे की माझ्यावर जे आरोप झाला होता, ज्या दिवशी आरोप झाला त्याच्यानंतर जी चौकशी लागल्यानंतर मी त्याच वेळेस राजीनामा दिला होता. ठीक आहे. सर, मराठी भाषेला अभिजात दर्जा